प्रेक्षक विनंती आहे, ज्या खुर्च्या आहेत त्या खुर्च्या खेळाडूंसाठी आहेत. आरबी माने माळशिरस. ओके, आरबी माने माळशिरस. प्रेक्षक त्या खुर्च्या खेळाडूंसाठी आहेत, ते आपण देऊयात. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती अक्षय बोडरे. पहिला बॉल, पहिलाच बॉल. यावेळेस मात्र फटका फसलाय आणि मोठी विकेट आहे. अक्षय बोडरे, पहिला धक्का अगदी पहिल्याच बॉल वरती. मोठी विकेट अगदी पहिल्या बॉल वरती तुम्ही पाहताय तिथे अक्षय बोडरेने प्रतिस्पर्धी संघाला दिली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. संतोष बॉस. खरं तर तुम्ही आज मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहाचाल, त्याबरोबर अक्षय बोडरे, समोरच्या दिशेने ज्ञानेश, योगेश, के के. संतोष डीप केलाय बॉल, थोडासा क्षेत्ररक्षक असेल, थोडीशी चूक झाली आहे नक्कीच पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाकडून. संतोष बॉस साठी एक वेगळं पारितोषिक आले खरं तर रोहित देशमुख यांच्याकडून. 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे त्यांच्यासाठी झेलसाठी. परंतु झेल येईल का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे. अक्षय बोडरे या खेळाडूची कृष्णा पवार नंतर माळशिरस तालुक्यामध्ये खरं तर चर्चा होत आहे. तो खेळाडू यावेळेस मात्र ऑफस्टम्पच्या बराचसा बाहेरचा बॉल आहे. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. सुरुवात खरं तर तुमची चांगली होणं खूप महत्वाचं आहे. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं का म्हटलं जातं. तुमची चांगली सुरुवात ही तुमचा अर्धा विजय असतो. आणि अक्षय बोडरेकडून खरं तर सुरुवात झाली. जी मारुतीने सुरुवात करून दिली होती ना, तिथे शेवट सुद्धा अगदी तसाच झाला. पुढचा बॉल. यावेळेस मात्र अक्रॉस दी बॅटने खेळलेला फटका आहे. एक धाव आली आहे मैदानाच्या आतमध्ये. एका धावे बरोबरीतच धाव फलकावरती 3 धावा. शेवटचा बॉल आहे मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. कमालीचं षटक टाकलंय अक्षय बोडरेने. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 1चा खेळ संपला. 3 धावा झालेले आहेत. ओके ओके ओके. अक्रॉस दी बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव शेवटच्या बॉलवरती पाहायला भेटतीये. षटक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा. चांगले षटक खरं तर अक्षय बोडरेकडून पाहताय. तिथे जास्त धावा खर्च केलेल्या नाहीयेत. समोर बॅटिंग लाईनअप चांगली आहे. पहिला धक्का जरी भेटला असेल तरी सुद्धा योगेश मैदानाच्या आतमध्ये, त्यानंतर मिस्टर के के ज्याच्याकडे खूप मोठी क्षमता आहे. त्यामुळे बॅटिंग लाईनअप एकीकडे चांगली आहे, तर दुसऱ्या बाजूने पुढे गोलंदाजी सुद्धा अगदी तितकीच चांगली आहे. अमर रिसोडकर यांच्याकडून के के साठी प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचं पारितोषिक आहे. प्रत्येक खेळाडूची ओळख ही खरं तर वेगळ्या कारणासाठी होते. आज मिस्टर के के, ज्याला लवली म्हटलं जातं खरं तर, आणि लवली का म्हटलं जातं, तुम्ही
त्याचा एखादा मोठा फटका खेळताना तुम्ही पहा, खरं तर आपसुक त्याच्या तोंडून लवली हा शब्द येतो. काय झालं सर? खरं तर हाईट स्कोरिंग जे खरं तर ज्यांच्या बॅटमधून आतापर्यंत जेवढ्या मॅचेस झालेत तेवढ्या चांगल्या धावा आलेत, त्यामध्ये टेबल टॉपला कृष्णा पवार आहे, ज्याच्या बॅटमधून 4 इनिंगमध्ये 123 धावा आतापर्यंत आल्यात. तर सागर पाटील जो त्याच्या पाठीमागे 4 इनिंगमध्ये 111 धावेंवरती. तर किरण काटकर जो खरं तर मैदानाच्या आतमध्ये आहे, 3 मॅचमध्ये 92 धावा. असे टॉप 3 जे फलंदाज आहेत. खरं तर थोडासा व्यत्यय आला होता. पुन्हा एकदा मॅच कडे जाऊयात. गोलंदाजी ट्रॅकवरती विक्रम यावेळेस मात्र कमालीचा फटका आहे. पाठवलाय चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या वरून 6 धावेंसाठी. स्लोअर गतीचा बॉल होता, थोडीशी वाट पाहिली आणि वाट लावली सुद्धा. षटकार आलाय. 10 धावा धावफलकावरती झालेले आहेत. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये. रात्रीचे 10 वाजत आलेत, परंतु प्रेक्षक जायला तयार नाहीये, कारण प्रेक्षकांनी डोक्यावरती घेतली ही स्पर्धा. यावेळेस मात्र पहिला डीप मिड विकेटच्या वरून, यावेळेस मात्र फाईन लेग कडे आलाय चौकार. 4 धावा. प्रेक्षकांना विनंती आहे, बॉल सीमारेषेच्या बाहेर गेल्यानंतर थोडंसं सहकार्य करूयात. बॉल मैदानाच्या आतमध्ये टाका. आरबी माने माळशिरस अर्थातच संघ मालक आहेत, त्यांच्याकडून मात्र दोन्ही फलंदाजासाठी आणि इथून येणाऱ्या फलंदाजासाठी षटकाराला 100 रुपयांचं पारितोषिक आहे. ओहो, यावेळेस पारितोषिक लावलं आणि मिळवलं सुद्धा. दूरवरती चेंडूला फेकून दिलंय, खूप दूर वरती गेलाय. आलाय खणखणी षटकार. मागडे षटक ठरलंय. पहिल्या बॉल वरती षटकार, पुढे चौकार आणि या बॉल वरती षटकार. 20 धावा. षटकारांच्या हॅट्रिक साठी सुद्धा मात्र खूप मोठं पारितोषिक आहे, 500 रुपयांचा सूरज देशमुख यांच्याकडून. पर्पल कॅप जे आता डोक्यावरती आहे सोमा होलकर यांच्या. 4 इनिंग 7 विकेट, त्यांचा पाठलाग मात्र सुरू आहे. ओहो, यावेळेस गुडगा टेक, तमाशा देख. बॉल पाठवलाय 1 बाउन्स, चेंडू सीमारेषा पार. 1 षटकार 1 चौकार, पुढे षटकार पुन्हा चौकार. 24 धावा धावफलकावरती झालेत. समजेना नेमकं गोलंदाजाला काय करायचंय आता. 24 ऑन बोर्ड, 24 धावा धावफलकावरती झाल्यात. साविल, खरं तर साविल काजी जो 7 बॉल मध्ये 22 धावांवरती खेळतोय. यावेळेस झेल घेतलाय मात्र इथे संतोष नाहीत का, आवी यांनी टिपलाय एक सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये. चांगली फटकेबाजी 30th सर्कल मध्ये, ज्याच्यावरती खरं तर खूप मोठी जबाबदारी दिली होती, ती जबाबदारी पेलली आहे. धावफलकावरती जर पाहिलं गेलं तरी ते धावा 24 आहेत. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मात्र सोनू पवार. दत्तनगरचा असणारा मला वाटतं हा खेळाडू. 24 ऑन बोर्ड, 24 धावा. आता दोन्ही दत्तनगरचे खेळाडू. स्ट्राइक एंडला मात्र सोनू, नॉन स्ट्राइकला के, तर गोलंदाज सुद्धा दत्तनगरचाच.
आज पाहावं लागणार आहे हे बॅटल, कोण जिंकणार. तिन्ही खेळाडू खरं तर दत्तनगरचे. सोनूच्या प्रत्येक षटकारासाठी सूरज देशमुख 100 रुपयांचं पारितोषिक आहे. आल्या त्यावेळेस हुक केलाय क्षेत्ररक्षक, मात्र तिथे कोणताही नाहीये. चेंडू जाईल सीमारेषा पार. आलाय खणखणीत चौकार. 4 धावा. 4 धावे बरोबर इथं षटक क्रमांक दुसरं संपलंय. 2 षटकांचा खेळ संपला आणि धावफलकावरती 28 धावा. दोन षटकांचा खेळ संपला. 28 गोलंदाजी ट्रॅकवरती. तिसरं षटक घेऊन काळूराम. (28 ऑन बोर्ड). 28 धावा धावफलकावरती झाल्यात. यावेळेस मात्र बॅटची वरची कड आहे. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे. मोठी विकेट आणि किरण काटकरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. (28 ऑन बोर्ड). 28 धावेवरती हा मोठा धक्का आहे. चला न्यू बॅटर ज्ञानेश शिंदे, बाळशिरसचा सुपरस्टार, बाळशिरस शहराचा. आणि आता पाहावं लागेल. आणि बॉलर सुद्धा अगदी बाळशिरसचा. आज कॉम्बिनेशन मात्र जुळत आहे. 28 ऑन बोर्ड. 28 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, खूप मोठं प्रेम खरं तर या प्रेक्षकांनी या स्पर्धेसाठी दिलंय. 28 धावा काळूराम. काळूराम पहिल्याच बॉलवरती खरं तर विकेट मिळवून दिली आहे. बॉल मैदानाच्या आतमध्ये. ज्ञानेश शिंदे, पहिलाच बॉल आणि बॅटची कड घेतलीये. विकेट आली आहे मैदानाच्या आतमध्ये. ज्ञानेश शिंदे बॅक टू द पवेलियन. 2 मोठे धक्के. आता या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक येणार का? पहिलं अर्धशतक तर आलंय सागर पाटीलच्या बॅट मधून, परंतु इथे हॅट्रिक येणार का? चला न्यू बॅटर पाहावं लागेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओमकार आलेत. 28 ऑन बोर्ड. 28 धावा धावफलकावरती झाल्यात. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तिसरं सुरू असताना हवेतील गारवा आणि प्रेक्षक. पर्व दुसरं आमदार साहेब चषक 2026. रात्र क्रमांक दुसरी. 28 ऑन बोर्ड. हॅट्रिकची संधी. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक येणार का? ओमकार ऑन स्ट्राईक. समोरच्या दिशेने चांगला फटका. स्ट्रेट डाऊन द बॅट, बॅक टू द बॉलर. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय, परंतु 2 धावा रोखता येणार नाहीयेत. 2 धावे बरोबर इथं धावफलकावरती 30 झाल्यात. 2.3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. सुरुवात चांगली झाली होती अक्षय बोडरेकडून. पुढे दुसऱ्या षटकामध्ये थोड्याशा धावा आल्या, परंतु या षटकामध्ये पुन्हा एकदा तो स्कोरबोर्ड थांबवलाय. बॅटची कड आहे. पाठीमागे क्षेत्ररक्षक. पाठलाग सुरू आहे. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाईल सीमारेषा पार. आलाय चौकार. आवश्यकता होती खरं तर या चौकाराची.
34 34 धावा धाव फलकावरती झालेले आहेत. तिसरं षटक आहे मैदानाच्या आतमध्ये. या चौकाराने मात्र नवसंजीवनी दिली आहे. आरबी माने ॲग्रो माळशिरस या संघासाठी. तर फिल्डिंग करणारी टीम तुम्ही पाहताय श्रीराम 11 कारवाड. समोरच्या दिशेने संतोष बॉस. प्रयत्न थोडीशे अपुरे राहिले परंतु चांगले प्रयत्न होते यामध्ये शंका नाहीये. 4 धावे बरोबर इथं धावफलकावरती पाहता इथे 38 धावा धावफलकावरती झालेत. या षटकातील एका बॉलचा खेळ बाकी आहे. 38 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. अडतीस धावा धावफलकावरती आहेत. बॉल पर्यंत पोहोचू शकले नाहीत. बॉल थोडासा हाताला लागला तिथे परंतु अवघड झेल होता खरं तर. आणि हे झेल तुम्हाला पकडावे लागतात कारण मॅच मध्ये एक एक झेल हा खूप महत्वाचा ठरतो. पुन्हा पुन्हा संधी आहे. यावेळेस मात्र होणार नाही कोणतेही चूक. सोपा झेल. संतोष बॉस टिपतायत एक सुंदर झेल. विकेट आली आहे मैदानाच्या आतमध्ये. षटक संपलंय. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. धावफलकावरती 38 आणि ज्या नावाची चर्चा होती योगेश मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायला भेटतो. योगेश शिंदे. यावर्षीचा हंगाम चांगला गाजवला योगेशने. श्रीपूरची स्पर्धा या खेळाडूंनी गाजवली आहे त्यामुळे चर्चेत राहिलाय. तीन षटक संपली. 4थं षटक घेऊन अक्षय बोडरे मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. 38 धावा. अक्षय बोडरे. 2 लेफ्ट हँड फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये. आता व्हाईट बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. इथे फलंदाजापासून दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न राहिलाय. वरून बुरला सर इशारा करतायत. इट इज व्हाईट बॉल. अवंतर धावे बरोबर इथे 39 धावा. धावा येत आहेत परंतु जी विकेटची पडझड झाली ना ती तुम्ही पाहताय. 5 फलंदाज इथे मैदानाच्या बाहेर गेलेत आतापर्यंत. आता या 2 फलंदाजावरती खूप मोठ्या अपेक्षा आहेत. यावेळेस मात्र सबोट टाकलाय. क्षेत्ररक्षक असेल तिथे. 1 धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतीये. एका धावे बरोबर इथं जिथे धावा जर पाहिल्या गेल्या तर धावा झालेत त्या मात्र 40 धावा. 40 धावा धाव फलकावरती झालेले आहेत. 4थं षटक आहे. जो रन रेट आहे तो खरं तर खूप चांगला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमचा अर्थातच आरबी माने. परंतु बॅटिंग रन रेट चांगला असेपर्यंत तुम्हाला विकेट सुद्धा ठेवावे लागणार आहेत कारण येणाऱ्या 2 गोलंदाजांवरती तुम्ही आक्रमण करू शकता परंतु तुमच्या जवळ विकेट असणं खूप महत्वाचं आहे. 40 धावा. ओ यावेळेस संधी होती. फुलटॉचा बॉल होता. थोडा नक्कीच नाराज आहे तिथे योगेश. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न केला होता. प्रॉपर कनेक्शन होऊ शकलं नाहीये. एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये. 41 ऑन बोर्ड. 41. वरुण राजाने खरं तर या स्पर्धेसाठी सुद्धा खूप मोठी साथ दिली आहे. 41 धावा धाव फलकावरती झालेले आहेत. अक्षय बोडरे यावेळेस मात्र वेग दाखवलाय. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न सातत्याने अक्षयकडून होतोय परंतु धावा खर्च होत आहेत. 42 धावा धाव फलकावरती झालेले आहेत. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस मात्र योगेश संतोष बॉस डाऊन दी बॉल आहेत. व्हॉट अ कॅच. खरं तर खूप अवघड होता झेल कारण उंच आकाशामध्ये होता.
आणि प्रकाश ज्योतामध्ये असे झेल घेणं सोपं नाहीये. कमालीचा झेल मैदानाच्या आतमध्ये संतोष यांच्याकडून 2 झेल, अप्रतिम झेल मैदानाच्या आतमध्ये. आणि हा झेल तितकासा महत्वाचा होता कारण हा फलंदाज पुढे जाऊन अडथळा निर्माण करू शकला असता. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश. 42 धाव फलकावरती झालेत. 6 फलंदाज बाद झालेत. बेचाळीस धावा आणि 6 फलंदाज बाद झालेत. विकेटची पडझड झाली आहे खरं तर मैदानाच्या आतमध्ये. आता इथून पुढे योगेशला हा डाव सावरायचा आहे. धावा बनवत असताना आपली विकेट मैदानाच्या आतमध्ये ठेवणं खूप महत्वाचं आहे कारण त्याच्याजवळ एक क्षमता आहे. तो जर इथून पुढचे 12 बॉल जर खेळला तर चांगली धावसंख्या बनवू शकते. यावेळेस मात्र परफेक्ट यॉर्कर आहे. काही करता आलं नाही फलंदाजाला. बॉल येईपर्यंत तिथे तुम्ही पाहताय बॉल सरळ पायांवरती जाऊन आदळतोय. 42 धावा. षटक क्रमांक 4. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. कमालीची गोलंदाजी अक्षय बोडरे. का या खेळाडूला जास्त बोली लागले त्याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये देतो. स्लोअर गतीचा बॉल थोडासा बाहेर काढला. फिंगर्स फिरवले थोडेसे बॉलवरती. पाठीमागचा बॉल वेगात होता आणि इथे आणि डॉट आलाय. तब्बल 65,000 रुपयांना हा खेळाडू ज्याच्यावरती बोली लागलेली आहे. अक्षय बोडरे पुन्हा एकदा. यावेळेस व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. वेग दाखवला. यॉर्क करण्याचा प्रयत्न होता खरं तर तिथे. अवांतर धाव मैदानाच्या आतमध्ये येते. 43 धाव फलकावरती. एका चेंडूचा खेळ बाकी आहे खरं तर 4थ्या षटकातील. 5 धावा आतापर्यंत अक्षय बोडरेने खर्च केलेत या षटकामध्ये. पुन्हा एकदा लाईन लेंथ खराब आहे इथे. जास्त वेगळं काहीतरी करण्याच्या प्रयत्नामध्ये अक्षय बोडरेकडून खरं तर चुका होत आहे तिथे. शेवटचा बॉल बाकी आहे. 44 धावा. इथून पुढे 2 षटकं बाकी आहेत अजूनही. योगेश मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याच्यावरती खूप मोठ्या अपेक्षा असणार आहेत. 44 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा लाईन लेंथ खराब आहे. एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा अगदी वाईड लाईनच्या बाहेर आणि पुन्हा लेग स्टिकच्या अगदी बाहेर. 45 धाव फलकावरती झालेत. यावेळेस समोर टाकलाय आणि आलाय सुद्धा षटकार. आता दुसरा पर्यायच नव्हता अक्षय बोडरेकडे कारण लाईन लेंथ मध्ये चांगला बिघाड झाला होता. वाईट बॉल सातत्याने आले त्यामुळे बॉल पुढे टाकला आणि टप्प्यात आला आणि फलंदाजाने केला कार्यक्रम. 51 अर्धशतक फलकावरती लागतंय. कॉंग्रॅच्युलेशन टीम. आरबी माने ॲग्रो माळशिरस. अर्धशतक फलकावरती लागतंय. गोलंदाजी ट्रॅकवरती संतोष आलेत. संतोष 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 51 धावा. 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. लेफ्ट हँड गोलंदाज तर लेफ्ट हँड बॅटर हे समीकरण खूप कमी वेळा पाहायला भेटतं. आता इथे मैदानाच्या आतमध्ये योगेश फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक सुद्धा दूरवरती आहेत. एक आली आहे आणि एकच धाव. धावफलकावरती मात्र आता बदल झालाय. 52 धावा धावफलकावरती झालेले आहेत. 52 ऑन बोर्ड. 52 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. राईट हँड फलंदाज जसा आला तसा एक डीप स्क्वेअर लेगला, डीप मिड विकेटला लॉंग ऑन उभा केलाय, लॉंग ऑफ उभा केलाय.
तर अगदी कव्हर आणि पॉइंटच्या मधोमध असणारा एक क्षेत्ररक्षक असं क्षेत्ररक्षण सजवलंय. पाहावं लागेल. उर्वरित 11 बॉल आहेत. बॅटची वरची कड आहे. पाठीमागे एसटी रक्षक आहे उभा. सॉरी, फर्स्ट स्लिप मधील क्षेत्ररक्षक आहे. होणार नाही कोणती चूक आणि विकेट आली आहे मैदानाच्या आतमध्ये. 7वा धक्का मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता इथे धावा येत आहेत, परंतु सातत्यानं विकेटची पडझड जी खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतीये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये वैभव आलेत. 52 धावा, 7 फलंदाज बाद झालेत. बावन्न धावा धाव फलकावरती. ओहो, यावेळेस काय फटका आहे. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणार आहे. चौकार जरी आला असेल ना तरी अप्रतिम फटका आहे. 4 धावे बरोबर इथं धाव फलकावरती 56 धावा झालेत. कमालीचा हिट आहे मैदानाच्या आतमध्ये. $56 ऑन बोर्ड, 56 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केलाय आता. लेफ्ट हँड फलंदाज आहे. बराचसा दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. थोडीशी चर्चा होतीये नक्की तिथे, परंतु इट इज व्हाईट बॉल. फिल्डिंग टीमने घेतलेला रिव्ह्यू आहे मैदानाच्या आतमध्ये. चेक केला जातोय. अंपायर्स कॉल. रिव्ह्यू कंटिन्यू. ओहो, यावेळेस काय फटका आहे. व्हॉट अ हिट. अप्रतिम फटका. कव्हरच्या वरून पाठवलाय चेंडू सीमारेषा पार. हा फटका सजवणं तितकंसं सोपं नाहीये, परंतु कौतुक करावं लागेल फलंदाज वैभव यांचा. धाव फलकावरती आता बदल झालाय नक्कीच. धावा जर पाहिला गेलं तर 63 धावा. इथून पुढे 2 बॉल मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत. संतोष बॉस महागडं षटक ठरलंय. विकेट जरी आले असेल तरी धावा आल्यात मात्र आता. 63 पॉइंटच्या डोक्यावरून एक चौकार पाहिला. पुढे कव्हर मध्ये पाहिला 63 धावा. यावेळेस मात्र बॅटचा पेस ओपन केलाय. एक आली आहे. एका धावे बरोबर इथं धाव फलकावरती आता बदल झालाय. 64 धावा. $64 ऑन बोर्ड तुम्ही पाहताय धाव फलकावरती धावा. शेवटचा बॉल आहे या षटकामध्ये. आता तुम्ही पाहताय एक षटकार, एक चौकार सुद्धा पाहिलाय. संतोष बॉक्स कमबॅक करावं लागेल, परंतु समोर योगेश आहे. यावेळेस मात्र विकेट आली आहे. शेवटच्या बॉलवरती मात्र अप्रतिम गोलंदाजी, वेग दाखवला आणि बॅटची वरची कड होती तिथे. योगेश सुद्धा आज जास्त काही करू शकला नाहीये. विकेट आली आहे मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. विकेट जर पाहिलं गेलं तर आतापर्यंत 8 फलंदाज बाद झालेत. चला न्यू बॅटर प्रदीप काळे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये.
गोलंदाजी ट्रॅकवरती अक्षय मगर स्वतः संघ मालक आहेत आणि आज मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी तुम्ही अक्षय मगर यांना पाहताय. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत, 64 झाल्यात. धावफलकावरती तुम्ही पाहताय. स्ट्राईक वरती मात्र ज्या फलंदाजाने चांगले 2 मोठे हिट खेळलेत वैभव, तो फलंदाज मात्र स्ट्राईक वरती आहे आणि इथून पुढे जास्तीत जास्त स्ट्राईक त्याच्याकडे ठेवणं हे संघासाठी फायदेशीर ठरू शकतं. $64 ऑन बोर्ड, 64 धावफलकावरती. यावेळेस मात्र व्हाईट बॉल. आज खरं तर फिल्डिंग करणाऱ्या टीम कडून जास्त अवांतर धावा खर्च झाल्या आणि त्या धावा पुढे मात्र खूप महत्वाच्या ठरणार आहेत. 65 धावफलकावरती पाहायला भेटत आहेत. यावेळेस मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय अलोंग दी कार्पेट केलेला फटका. 1 धाव आली आहे मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. सिंगल धावे बरोबर इथं धावफलकावरती. आता मात्र धावफलक पुढे गेलाय. 66 धावा, 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगला स्कोर खरं तर बनवला इथे टीम आरबी माने ॲग्रो माळशिरस संघाने आणि अजून इथे 5 चेंडू बाकी आहेत आणि अक्षय बोडरे समोर आहे तुमच्या. नो बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये आलाय. नो बॉल. मला तो ओव्हर स्टेपिंगचा का? येस, ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल. आणि आता पाहावं लागेल पुढचा बॉल मात्र फ्री हिट आहे. या बॉलवरती काय होणार? लायसन मिळालंय आता फलंदाजाला मात्र. 67 ऑन बोर्ड, 67 धावा. यावेळेस मात्र डॉट बॉल बराचसा चपल झाले फलंदाज तिथे. तुमच्या बाहेरचे बॉल खरं तर आज दिवसभर आणि त्याबरोबर या सत्रामध्ये सुद्धा तुम्ही पाहताय गोलंदाजाकडून जास्तीत जास्त प्रयत्न ऑफ स्टंपच्या बाहेरच्या बॉलसाठी राहिलेले आहेत. 67 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा यावेळेस मात्र पाहावं लागेल. 9वा धक्का. रेस लागलीये आणि फलंदाज बाद. अक्षय बोटेने ही रेस मात्र जिंकली. धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 9वा बसलाय. आता शेवटची विकेट आहे. बॉल जर पाहिला गेले तर इथून पुढे बॉल शिल्लक आहेत ते मात्र 3 बॉल. चला न्यू बॅटर, चला लवकर. सूरज आले. 68 धावफलकावरती शेवटची विकेट आहे मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी झाली आहे खरं तर या षटकामध्ये. जास्त धावा खर्च झालेल्या नाहीयेत, केवळ 4 धावा खर्च केलेले आहेत. एखादा मोठा हिट मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटला नाही या षटकामध्ये. चौकार षटकार थांबवलेत खरं तर. आणि आता शेवटची विकेट आहे. शेवटचे 3 बॉल, 67 धावा. पहिल्या इनिंग मधील 3 बॉलचा खेळ. यावेळेस पुन्हा एकदा शरीरावरती जाऊन आदळलाय. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये कारण पाठीमागे विकेट शिल्लक नाहीत. 2 बॉल केवळ बाकी आहेत. काही षटक टाकलंय. स्वतः संघ मालकाने जबाबदारी खांद्यावरती घेतली आहे आणि ती जबाबदारी कशी पेलली जाते याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये देत आहेत. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. वाह वाह, काय बॉल आहे. खोलो टप्प्याचा बॉल, ऑफ स्टंपच्या बाहेरचा. जकडून ठेवलंय, बांधून ठेवलंय तिथे फलंदाजाला. शेवटचा बॉल आहे मैदानाच्या आतमध्ये. 67 धावफलकावरती झाल्यात. हा महत्वपूर्ण बॉल आहे. स्कोरबोर्ड खरं तर रोखलाय जिथे अपेक्षित होता हा स्कोरबोर्ड. 75-80 धावा. यावेळेस पाहावं लागेल आता इथे
पंचांचा इशारा काय येणार आहे. आणि या बरोबरीतच इनिंग क्रमांक 1 संपली आहे. 6 षटकांचा खेळ संपला. 67 झाल्यात, 68 बनवायचे आहेत. पुन्हा एकदा आपण रणजित सरांकडे जाऊयात. या सर, तुमचं स्वागत असणार आहे. पुढची मॅच आमदार प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरं. सर्व क्रिकेट रसिकांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. अगदी थोड्याच वेळामध्ये पुन्हा आपण आपल्या गावचा ब्रँड आपणच पुढे नेऊया. आपल्या मातीतून उभा राहिलेला, आपल्या गावातील मेहनतीवर विश्वास ठेवणारा ब्रँड म्हणजे ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स. हा फक्त एक व्यवसाय नाही, ही आहे आपल्या गावातील रोजगाराची संधी, आपल्या शेतकऱ्यांच्या मेहनतीची किंमत आणि आपल्या गावाची अभिमानाची ओळख. आज आपण स्थानिक उत्पादनांना साथ दिली तर उद्या हाच आपल्या गावचा ब्रँड संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचू शकतो. म्हणूनच बाहेरच्या ब्रँडसोबत आपल्या गावच्या ब्रँडलाही एक संधी द्या. स्थानिक व्यवसायाला साथ द्या, शेतकऱ्यांच्या मेहनतीला साथ द्या आणि आपल्या गावाच्या प्रगतीत आपला वाटा उचला. ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स, आपल्या गावातून, आपल्या विश्वासातून पुढच्या वाटचालीकडे. आपला गाव, आपला ब्रँड, आपली जबाबदारी. आजच ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्सला साथ द्या, कारण आपल्या गावचा ब्रँड पुढे गेला तर आपल्या गावाची ओळखही पुढेच जाईल. आपल्या गावचा ब्रँड आपणच पुढे नेऊया. आपल्या मातीतून उभा राहिलेला, आपल्या गावातील मेहनतीवर विश्वास ठेवणारा ब्रँड म्हणजे ईश्वरी मिल्क. मजबूत बांधकामासाठी विश्वासाचा मजबूत आधार. तुमचा प्रोजेक्ट छोटा असो किंवा मोठा, बांधकामाची खरी ताकद असते ती उत्तम दर्जाच्या कॉन्क्रीटमध्ये. म्हणूनच विश्वासाचं नाव राजे घाडगे इन्फ्राटेक अँड यशराज RMC. आधुनिक तंत्रज्ञान, उच्च दर्जाची गुणवत्ता आणि वेळेवर सेवा यांचा परिपूर्ण संगम. तुमच्या प्रत्येक प्रकल्पासाठी मिळवा उत्तम दर्जाचे रेडीमिक्स कॉन्क्रीट RMC. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असोत, कमर्शियल प्रोजेक्ट्स असोत, रोड्स अँड इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असोत, इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स असोत किंवा मोठे बांधकाम प्रकल्प, प्रत्येक कामासाठी विश्वासार्ह आणि गुणवत्तापूर्ण. मजबूत बांधकामासाठी विश्वासाचा मजबूत आधार. तुमचा प्रोजेक्ट छोटा असो किंवा मोठा, बांधकामाची खरी ताकद असते ती उत्तम दर्जाच्या कॉन्क्रीटमध्ये. म्हणूनच विश्वासाचं नाव राजे घाडगे इन्फ्राटेक अँड यशराज RMC. आधुनिक तंत्रज्ञान, उच्च दर्जाची गुणवत्ता आणि वेळेवर सेवा यांचा परिपूर्ण संगम. तुमच्या प्रत्येक प्रकल्पासाठी मिळवा उत्तम दर्जाचे रेडीमिक्स कॉन्क्रीट RMC. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असोत, कमर्शियल प्रोजेक्ट्स असोत, रोड्स अँड इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असोत, इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स असोत किंवा मोठे बांधकाम प्रकल्प, प्रत्येक कामासाठी विश्वासार्ह आणि गुणवत्तापूर्ण. मजबूत बांधकामासाठी विश्वासाचा मजबूत आधार. मध्ये टॉससाठी यायचं आहे. 33 नंबर जर्सी, गोलंदाजाचं नाव प्रदीप काळे. विरुद्ध अक्षय बोडरे. वेळापूर पासून जवळच आहे गाव निमगाव. अक्षय बोडरे सगळ्यांचा आयकॉन. बघूया काय आपल्या फलंदाजीनं आज जादू करतोय. टार्गेट आहे 68 धावा. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, पायावरती जाऊन चेंडू आदळलेला आहे. सुंदर गोलंदाजी.
प्रदीप काळे. काय चेंडू आहे. अक्षय बोडरेला सुद्धा हुलकावणी दिली. काय चेंडू आहे बघा. प्रदीप काळेचा चेंडू, दुसरा चेंडू निर्धाव पद्धतीचा. राजवीर आणि स्वरांजली शेवटचा कॉल. समोर फटका मारलेला आहे. बघूया क्षेत्ररक्षक सुंदर पद्धतीने अडवलेला चेंडू आहे. एका धावेवरती समाधानी या ठिकाणी. अमर भैया रिसवडकर राजवीर आणि स्वरांजलीचे कर्णधार या ठिकाणी अमर भैया रिसवडकर टीमचे कर्णधार आपली वाट पाहत आहेत. संपूर्ण मैदानामध्ये शांतता. सुंदर फटका. सीमा पार चौकार. ईश्वरी डेअरी अँड प्रोडक्ट्सचा हा चौकार. शेवटचा पुकार आहे. राजवीर आणि स्वरांजलीचे कर्णधार. पेनल्टी बसेल. कमिटीची विनंती आहे आपल्याला. शेवटचा चेंडू. सुंदर पद्धतीचा हा फटका लेग साइडच्या बाजूला मारलाय. बघूया क्षेत्ररक्षक तेवढंच सुंदर. षटक पूर्ण 1. सात धावा. षटक पूर्ण होतं 1. राजवीर व स्वरांजली कर्णधार समोर यायचं आहे या ठिकाणी ट्रॉफीकडे. अमर भैया रिसवडकर दत्तनगर खंडाळीचे कर्णधार. दुसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन येतोय 23 नंबरची जर्सी घातलेला गोलंदाज सोनू पवार विरुद्ध अक्षय बोडरे. 22 विरुद्ध 23 चा खेळ. सुंदर असा हा फटका. सीमा पार चेंडू आणि पहिला चौकार अक्षय बोडरेच्या बॅट मधून निघालेला. खणखणीत रिव्हर्सिपचा हा चौकार. धाव संख्या 4 ने वाढते. संघाची धाव संख्या 11. 0 बाद 11. 29 चेंडू मध्ये 57 धावांची गरज. सुंदर असा ऑफसाईडच्या दिशेला मारलेला फटका.
सीमा पार चेंडू आणि सलग दुसरा चौकार. नावाला साजेशी खेळी अक्षय बोडरेची. धाव संख्या 15. परत एकदा रिव्हर्सिपचा प्रयत्न, परंतु गोलंदाजही तेवढाच चुस्त. सुंदर फटका मारलेला आहे. बघूया, 3 फिल्डरनी, चेंडूच्या मागे 3 फिल्डर होते, परंतु या ठिकाणी झेल सुटतोय. अवघडसा झेल होता. या ठिकाणी अतिशय महत्त्वाची अशी विकेट. पंचांचा निर्णय. आताच्या धावा तीन धावा. सुंदर असा फटका परत एकदा त्याच दिशेला मारलाय. परत एकदा झेल सुटलेला आहे. क्षेत्ररक्षणाचा या ठिकाणी गचाळ असा अनुभव पूर्ण संघाला. परत एकदा धावसंख्या 2 ने वाढलेली आहे. 20 धावा. शेवटचा चेंडू. अभिजित पवारचा शेवटचा चेंडू. किशोर मस्के फलंदाज. निर्धाव पद्धतीचा चेंडू. 2 षटक पूर्ण, 20 धावा. 25 चेंडू मध्ये 48 धावांची गरज. श्रीराम 11 गारवाडला. 24 चेंडू मध्ये 2 षटक पूर्ण. नेक्स्ट बॉलर कोण येतोय बघूया. आमदार प्रीमियर लीग पर्व 2. अतिशय सुंदर हे मैदान. अगदी सुंदर असा अनुभव क्रिकेटच्या या टेनिस क्रिकेटमध्ये. परत एकदा 22 नंबरची जर्सी घातलेला अक्षय बोडरे स्ट्राईकला. गोलंदाजीसाठी आलेला आहे ज्ञानेश शिंदे. विकास साठेंनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. सुंदर असा लेगच्या साईडला तडकावलेला चेंडू आहे. क्षेत्ररक्षणही तेवढं तगडं. एकच धाव. एका धावेने वाढ. धाव संख्या 21. तेवीस चेंडू मध्ये 47 धावांची गरज. श्रीराम 11 साठी महत्वाची गोष्ट, एकही विकेट नाही आतापर्यंत. सुंदर असा फटका आणि चेंडू जातोय सीमा पार. चौकार खणखणीत. धाव संख्या 4 ने वाढते. धाव संख्या होते 25. तिसरं षटक सुरू आहे. 2 चेंडू झालेले आहेत. 4 टाकणे बाकी आहेत. 22 चेंडू मध्ये 43 धावांची गरज.
स्ट्राईकला आहे तो किशोर मस्के. वैयक्तिक धाव संख्या 10 वरती खेळत आहे. सुंदर असा फटका ऑफसाईडच्या दिशेला मारलेला आहे. धाव संख्या एका धावेने वाढते. संघाची धाव संख्या 26. शून्यवाद 26. अक्षय बोडरे ऑन स्ट्राइक. काय फटका मारलेला आहे बघा, झोपून फटका मारलाय. सीमारेषेबाहेर जरी नाही बॉल गेला तरी सुंदर असा फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. एकच धाव संख्या या ठिकाणी वाढलेली आहे. सत्तावीस धाव संख्या. तिसरं षटक सुरू आहे. शेवटचे 2 चेंडू राहिलेले आहेत. अतिशय या ठिकाणी एका धावेची भर. ऑफ साइडला मारलेला हा फटका, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. शेवटचा चेंडू. अक्षय बोडरे ऑन स्ट्राइक. असा फटका आणि खणखणीत असा षटकार. अक्षय बोडरेच्या बॅटमधून निघालेला हा षटकार विजयासाठी अजून संघाला जवळ घेऊन जाणारा. धाव संख्या 34. नावाला साजेशी अशी खेळी अक्षय बोडरेची सर्व क्रिकेट रसिकांना पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी येतोय वैभव कोकरे. स्ट्राइकला आहे किशोर मस्के. जिंकण्यासाठी अजूनही 18 चेंडूमध्ये 34 धावांची गरज. खेळाच्या मध्ये अडथळा या ठिकाणी थोडासा आलेला आहे, व्यत्यय आलेला आहे. सुंदर असा चेंडू आणि निर्धाव पद्धतीचा चेंडू. या ठिकाणी पंचांचा निर्णय वाईट चेंडू. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या होते 35. अभिजित साठे सामाजिक कार्यकर्ते, अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अभिजितजी साठे.
बघूया जास्त सफल केलेला आहे बॅट्समॅननं. निर्धाव पद्धतीचा चेंडू पंचांनी या ठिकाणी दिलेला आहे. अभिजित साठे यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. 16 चेंडूमध्ये 33 धावांची गरज. एकही विकेट नाहीये. सुंदर असा फटका आणि हा झेल सुटलेला आहे. धाव संख्या 1 ने वाढते. एकच धाव संख्या होते 36. सोपा झेल होता परंतु गचाळ क्षेत्ररक्षण अक्षय बोडरे स्ट्राइक. रिव्हर्स स्वीपचा हा फटका आणि अक्षय बोडरेचा खणखणीत चौकार. वैयक्तिक 24 धाव संख्येच्या जोरावरती संघाची धाव संख्या होते 40. षटक सुरू आहे 4. जिंकण्यासाठी धावा आवश्यक आहेत 28. 14 चेंडूमध्ये 28 धावांची गरज. फटका ग्राउंड लेवलने फटका. आणि दुसरा आता क्षेत्ररक्षणाचं गचाळ या ठिकाणी प्रदर्शन. खणखणीत चौकार. सलग दुसरा चौकार अक्षयच्या बॅटमधून. 13 चेंडूमध्ये 24 धावांची गरज. विजयाकडे घेऊन चाललेला अक्षय बोडरे 28 धावांवरती खेळतोय. वाईट चेंडू. पंचांचा निर्णय वाईट. नावाला साजेशी खेळी अक्षय बोडरेची. गोलंदाजी बरोबर फलंदाजी. पुन्हा एकदा रिव्हर्सिपचा फटका. एका धावेवरती समाधान परंतु श्रीराम संघासाठी आनंदाची गोष्ट ही की पुन्हा एकदा अक्षय बोडरे ऑन स्ट्राइक. 12 चेंडूमध्ये 22 धावांची गरज. एकही गडी आतापर्यंत बाद झालेला नाहीये. त्याच्यामुळं श्रीराम 11 गारवाडच्या संघासाठी विजय निश्चित म्हणता येईल का बघूया. या ठिकाणी अक्षय बोडरे संघासाठी उभा आहे. आमदार प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरं. या ग्राउंडचं वैशिष्ट्य असं की हे पिच ज्याही पद्धतीनं बनवलेलं आहे. आमचे अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक दादाराजे घाटगे यांनी याच्यामध्ये खूप सारं योगदान दिलेलं आहे आणि दादाराजे घाटगे यांचं जेवढं आभार मानावं तेवढं कमीच आहे. कारण एका शब्दामध्ये RMCची त्यांची गाडी या ठिकाणी राजे घाटगे कन्स्ट्रक्शनचे RMCचे सर्वा गाडी मागितली होती 1, दिल्या दादांनी 2. असे आमचे दादा राजे घाटगे सामन्याचा आनंद घेत आहेत. 12 चेंडूमध्ये 22 धावांची गरज. अक्षय बोडरे ऑन स्ट्राइक. गोलंदाजीसाठी आलेला आहे अभिजित पवार परंतु निर्धाव पद्धतीचा चेंडू. अभिजित पवार चाल ओळखतोय. 10 चेंडूमध्ये 20 धावांची गरज. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू.
थोडासा दमलेला आहे. शेवटी खेळ आहे आणि खेळामध्ये प्रत्येक वेळी प्रदर्शन चांगलं होईलच असं नाही. कधी कधी विराट कोहली सुद्धा शून्यावर आउट होतो. नऊ चेंडूमध्ये 20 धावांची गरज. बघूयात पुढचा चेंडू. लगावलेला आहे फाटका आणि हा झेल सुटलेला आहे. पंचांचा निर्णय पाहूया. या ठिकाणी पंचांचा निर्णय आणि यासाठी अक्षयसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत, कारण अजून पंचांचा निर्णय यायचा होता. या ठिकाणी आउट दिलेला आहे. पंचांचा निर्णय आउट. आयकॉन असा खेळाडू अक्षय बोडरे मैदानातून बाहेर निराश अवस्थेमध्ये. दादाराजे घाटगे आयुष्यामध्ये अनेक क्रिकेटचे सामने खेळले. वजन तेवढंच ठेवलंय 39. दादा सामन्याचा आनंद घेतायत. त्यांना विनंती आहे आपण या ठिकाणी स्टेजकडे यायचं आहे. आपला सन्मान या ठिकाणी कमिटीच्या वतीने होत आहे. दादांना विनंती आहे आपण स्टेजवरून आनंद घ्यायचा आहे समोरून. अभिजित साठे आपल्यासाठी हनुमंत वायदंडे यांचा फोन येतोय. आपण स्टेजशी संपर्क साधायचा आहे. 8 चेंडूमध्ये 20 धावांची गरज. एकच विकेट गेलेली आहे. सुंदर असा फाटका. सुंदर क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेसाठी या ठिकाणी प्रयत्न, परंतु एकच धाव. 7 चेंडूमध्ये 19 धावांची गरज. पाठीमागच्या मॅचला सुद्धा 6 चेंडूमध्ये 22 धावांची गरज असताना सोमनाथ भैस 11 एक हाती सामना खिशामध्ये घातला. 7 सुंदर असा ऑफ साइडच्या दिशेनं मारलेला फाटका. चेंडू जातोय सीमा पार. खणखणीत चौकार. विजयाच्या दिशेने घोडदौड श्रीराम 11 गारवाड संघाची. 6 चेंडूमध्ये 6 चेंडूमध्ये 15 धावांची गरज. श्रीराम 11 गारवाडच्या संघासाठी. 6 चेंडूमध्ये 15 धावांची गरज. स्ट्राइकला आहे तो किरण काटकर. गोलंदाजीला आणि अभिजित मगर ऑन स्ट्राइक. अभिजित विरुद्ध किरण काटकर के. बघूया के आपल्या संघासाठी मॅच जिंकून देत आहेत का. संघाकडून टाळ्यांचा वर्षाव.
सुंदर असा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये गडी होतोय झेलबाद. पहिल्याच चेंडूवरती झेलबाद. अभिजित मगर तंबूमध्ये परततोय. किरण काटकरने अतिशय सुंदर असा गोलंदाजी. पाच चेंडूमध्ये 15 धावांची गरज. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत सांगता येत नाही सामना कोण जिंकेल. मैदानामध्ये येतोय संतोष बॉस. किरण काटकर गोलंदाजीसाठी. संतोष बॉस ऑन स्ट्राइक. नावाजलेली नावं, माळशिरसमध्ये प्रचलित असणारी ही नावं. किरण काटकर के विरुद्ध संतोष बॉस, आमदार प्रीमियर लीग. संतोष बॉसचा हा समोर फटका आणि हा झेलबाद. सलग 2 विकेट. सोनून घेतलेला सुंदर असा झेल आणि किरण काटकरची सुंदर गोलंदाजी. सलग 2 विकेट. श्रीराम 11 गारवाड. किरण काटकर ऑन अ हॅट्रिक. या स्पर्धेतील पहिले हॅट्रिक मिळवून देतोय का किरण काटकर. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण लावतोय. अनुभवाचा फायदा करून घेतोय. मैदानामध्ये येतोय. गारवडचा बाराव विशाल धांजे मैदानामध्ये आलेला आहे. विशाल धांजे संघासाठी सामना जिंकून देण्यासाठी 15 धावांची गरज. 4 चेंडू शिल्लक आहेत. डावखुरा फलंदाज डावखुरी शैली घेऊन आलेला आहे. बघूया संघासाठी सामना जिंकून देतोय का. टाइम संपलेला आहे. एक प्लेयर या ठिकाणी 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यायचा आहे. किरण काटकर एक आपला क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यायचा आहे. टीममेट चीअरअप करताना सुंदर असा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये हॅट्रिक आणि या स्पर्धेची पहिली हॅट्रिक किरण काटकरच्या नावावरती जाते. आरबी माने यांच्याकडून रोख 2,500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे के साठी. किरण काटकरनं स्पर्धेतील पहिली हॅट्रिक केलेली आहे. सलग 3 फलंदाज झेलबाद. श्रीराम 11 गारवाड संघासाठी जिंकण्यासाठी प्रयत्न करण्याच्या नादामध्ये सलग 3 फलंदाज तंबूमध्ये परतलेले आहेत. अक्षय मगर स्वतः संघ मालक मैदानामध्ये. इथून पुढच्या प्रत्येक विकेटला 1,000चं बक्षीस आलेलं आहे.
RB माने माळशिरस. हॅट्रिकसाठी लाला शेठ मगर यांच्याकडून 501 रुपये आलेला आहे. सुंदर असा गोलंदाजीचा नजराना. आतापर्यंत तर लिगल 2 डिलिव्हरीमध्ये 15 धावा कधीही झालेल्या नाहीत. 2 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे. जर दोन्ही लिगल सीमा रेषे पार चेंडू 6. या ठिकाणी हा 6 याच्या अगोदरच्या बॉलला येणं गरजेचं होतं. किरण काटकरनं उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे. स्पर्धेतील पहिली हॅट्रिक. बघूयात शेवटचा चेंडू लिगल डिलिव्हरी टाकली तर संघ मालकाने सलग 2 षटकार मारलेले आहेत आणि खूप प्रयत्न केलेला आहे. RB माने ॲग्रो 2 धावांनी विजयी संघ झालेला आहे. खूप चुरशीचा सामना झालेला होता. या ठिकाणी KK मॅन ऑफ द मॅच पुरस्कारासाठी आपण इकडे यायचं आहे स्टेजकडे.